सुरुवातीला बातमी आहे टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून महाराष्ट्रामध्ये उफाळलेल्या वादंगाची। टिपू सुलतानचा फोटो कार्यालयामध्ये परत लावणार आहोत। उपमहापौर शाने हिंद यांनी वादग्रस्त विधान केले। मालेगावमध्ये एका खासगी कार्यक्रमामध्ये स्वागत समारंभ प्रसंगी बोलताना मालेगावच्या उपमहापौर यांनी टिपू सुलतान यांचा फोटो रिपेअरिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा केबिनमध्ये लावणार असल्याचं म्हटलंय। उपमहापौर शाने हिंद यांनी पुन्हा एकदा हे वादग्रस्त विधान केले आणि संपूर्ण भारतात या घटनेचा निषेध होत असताना हे विधान उपमहापौरांनी केले। टिपू सुलतानचा फोटो कार्यालयामध्ये लावण्यावरून मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयातला फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांची तुलना केली होती। या सगळ्यावरून महाराष्ट्रामध्ये प्रचंड वादंग सुरू असतानाच मालेगावच्या उपमहापौरांनी पुन्हा एकदा कार्यालयातल्या रिपेअरिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतानचा फोटो आपल्या कार्यालयामध्ये लावण्याचं विधान एका खासगी कार्यक्रमामध्ये केले। जो अपने सिपाही के जख्मों को सीता था, प्लास्टिक सर्जरी का जिन्होंने काम किया, जहां मस्जिदों की हिफाजत की वहां मंदिरों की भी हिफाजत की, जहां मुसलमानों का सोचा वहां हिंदुओं का भी सोचा, जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की वहां टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी। त्यामुळे रिपेअरिंग नंतर आपण पुन्हा एकदा त्यांचा फोटो आपल्या केबिनमध्ये लावणार असल्याचं वक्तव्य मालेगावच्या उपमहापौरांनी केले आणि त्यावरून आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। टिपू सुलतानचा फोटो कार्यालयात लावल्याचा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर आणि त्यावरून टीका व्हायला लागल्यानंतर हा फोटो काढून टाकण्यात आला होता। मात्र हा फोटो काढून टाकलाय तो कार्यालयाच्या दुरुस्तीच्या कामासाठी। कार्यालयाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आपण हा फोटो पुन्हा लावणार असल्याचं वक्तव्य मालेगावच्या उपमहापौरांनी केले। भाजपचे नेते मधु चव्हाण आता आपल्या सोबत आहेत। चव्हाण सर नमस्कार। नमस्ते। बरं, आधी मालेगावच्या उपमहापौरांनी त्यांचा कार्यालयातला फोटो काढून टाकला होता कारण बराच वादंग झाला होता। आता त्यांचं म्हणणं पुन्हा एकदा आहे की कार्यालयाची दुरुस्ती झाल्यानंतर आम्ही फोटो लावणार आहोत। असं आहे की टिपू सुलतानची औलाद जशी औरंगजेबांच्या औलामध्ये औलाद त्या ठिकाणी या देशात आहे आणि दुर्दैवाने टिपू सुलतान ज्या धर्माचा होता त्या धर्मातल्या कोणी त्या ठिकाणी असं म्हटलं जाय, पण काँग्रेसच्या बोलबांड अध्यक्ष जो आहे की ज्यांना कोणी कोपऱ्यातल्या माणसाला विचारतच नव्हतं, काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी त्यांची जी औलाद आहे त्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे ते तसंच बोलणार आणि म्हणून त्यांनी लावून तर बघावा। या देशामध्ये तुम्हाला एखाद्या महानगरपालिकेमध्ये एखादं महापौर पद मिळालं आणि त्याच्यामुळे सगळा देश आम्ही पादाक्रांत केला असं होत नाही। त्या मुंबईमध्ये सुद्धा कोणी जे सांगितलं की आम्ही हिरवा महाराष्ट्र करू। आता या देशातला हिंदू जागा झालेला आहे। आम्ही मुस्लिम द्वेषते नाही, आम्ही एपीजे अब्दुल कलामना मानणारा असफुल्ला खान जो क्रांतिकारक होता तो वंदे मातरम त्या ठिकाणी उच्चार करत फासावर गेले। त्यामुळे आम्ही कुठल्या धर्मातल्या देशभक्त किंवा देशाला आपला देश म्हणणाऱ्या मुस्लिमांच्या आम्ही विरोधात नाही, ते आमचे डीएनए आमचे आहे। पण हे कोणी अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी केवळ ज्यांनी हिंदूंची कत्तली केल्या, त्यांनी या देशात देवळं पाडली, ज्यांनी हजारो वर्ष या देशातल्या हिंदू समाजाला त्यांचे औलादीचा फोटो आम्ही लावू म्हणत असेल तर त्याची जबरदस्त किंमत त्याला द्यावी लागेल। या सगळ्या संदर्भात भाजप पक्ष म्हणून काही भूमिका घेणार आहे का? भाजपचे पक्ष म्हणून नक्कीच भूमिका घेतील। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला जाहीरच केलेलं आहे की अशा तऱ्हेचे अश्लाघ्य वर्तन आणि शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान बरोबर करणारे जर काँग्रेसवाले असतील तर यांना मात चढणारच मालेगाव मधल्या लोकांना जे त्या ठिकाणी प्रतिमा लावतात त्यांना। आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी जनजागरण करेल, लोकशाहीच्या मार्गाने जे अधिकार दिलेले आहेत आम्हाला आंदोलन करण्याचे ते करेल
आणि त्यांना कुठल्याही प्रकारे अशा तऱ्हेचं ज्यांनी हिंदूंच्या कत्तल केल्या, देशद्रोह केला, तुमची देवळं पाडली, त्या अशा तऱ्हेच्या कुठल्याही देशद्रोही आक्रमकाचे प्रतिमा आणि त्याचं मूर्तीपूजा करून त्याचे जर त्या ठिकाणी त्याला फार मोठं करत असतील तर ते होऊ देणार नाही, ते होणार नाही. अशा करायची तरपोक्ती त्या महापौरांनी करू नये. अल्लाह त्यांना सुबुद्धी देईल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद चव्हाण सर या सगळ्या तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.